नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे कुलदीप डोंगरे. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या केमिस्ट्री बाय केडी या यूट्यूब चॅनलवरती. महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा जर आणि आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू केलं होतं पॉलिमर केमिस्ट्री ही लेक्चर सिरीज चालू केली होती. मागच्या एका पार्टमध्ये आपण बघितलेलं आहे की पॉलिमर कशाला म्हणतात, पॉलिमर कशापासून बनतो, ज्यापासून बनतो त्याला मोनोमर म्हटले जाते आणि पॉलिमरायझेशन प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये पॉलिमर बनतो त्याला पॉलिमरायझेशन प्रोसेस ही म्हणतात असं आपण बघितलं होतं. तर आजच्या या पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर. पॉलिमर हा कसा क्लासिफाय होतो, कोणकोणत्या बेसवर क्लासिफाय होतो हे आज आपल्याला बघायचं आहे. तर बघू क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर. Classification of polymer. Polymer are classified on number of ways. Okay. Classification of polymer. Polymer are classified into number of ways. खूप सारे वेने आपण पॉलिमरला क्लासिफाय करू शकतो. नंबर ऑफ वेज. फर्स्ट वन, on the basis of source or origin. कोणत्या सोर्स पासून मिळालेला आहे किंवा जो पॉलिमर आपल्याला मिळाला आहे त्याचे ओरिजिन काय, कुठून आलेला आहे, त्या बेसवर आपण सोर्सला क्लासिफाय करू शकतो. ऑन द बेसिस ऑफ सोर्स और ओरिजिन. सेकंड वन, on the basis of structure of polymer. सेकंड ज्या बेसवर आपण पॉलिमरला क्लासिफाय करणार आहे ते क्लासिफिकेशन कशाच्या बेसवर आहे, स्ट्रक्चर ऑफ पॉलिमर. पॉलिमर जो आपल्याला मिळालेला आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रेट स्ट्रक्चर आहे की ब्रांच स्ट्रक्चर आहे, रॅन्डमली अरेंज मोनोमर्स आहे की अल्टरनेट आहे, या बेसवर आपण स्ट्रक्चर बघणार आहे. ऑन द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन बघणार आहे ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर ऑफ पॉलिमर. थर्ड वन, ऑन द बेसिस ऑफ पॉलिमरायझेशन प्रोसेस. पॉलिमरायझेशन प्रोसेस or also called modes of polymerization. कोणत्या प्रोसेसने आपण पॉलिमर बनवलेला आहे त्या प्रोसेसला म्हणतो आपण पॉलिमरायझेशन प्रोसेस. त्या बेसवर सुद्धा आपण त्याला क्लासिफाय करू शकतो. बेस्ड ऑन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन पॉलिमरायझेशन प्रोसेस. फोर्थ वन, on the basis of molecular forces. Okay, which types of forces are exerted in polymer? पॉलिमर मध्ये कोणकोणते फोर्स आपल्याला दिसतात, मॉलिक्युलर फोर्स, त्या बेसवर सुद्धा आपण पॉलिमरला क्लासिफाय करू शकतो. अँड फिफ्थ वन, on the basis of types of monomers and biodegradability. On the basis of types of monomer, which types of monomer we use for preparation of monomer and the prepared monomer are biodegradable or not. On the basis of that we can also classify the polymer. म्हणजे जो काही आपण पॉलिमर बनवलेला आहे त्या पॉलिमर मध्ये मोनोमर कोणत्या टाईपचा होता आणि जो काही पॉलिमर बनलेला आहे तो बायोडिग्रेडेबल आहे की नाही या बेसवर सुद्धा आपण पॉलिमरचं क्लासिफिकेशन करू शकतो. तर बघू आपण फर्स्ट क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ सोर्स और ओरिजिन काय असते. ओके, ऑन द बेसिस ऑफ सोर्स और ओरिजिन. बघा, ऑन द बेसिस ऑफ सोर्स और ओरिजिन, सोर्स ज्या सोर्स पासून आपल्याला पॉलिमर मिळालेला आहे त्या बेसवर आपण क्लासिफिकेशन करत आहे. हे ऑन द बेसिस ऑफ सोर्स और ओरिजिन हे सुद्धा 3 टाइप्स मध्ये डिवाइड केले आहे. These polymers
These also divided into three types. Source or origin, these also divided into three types. Okay, first one, natural polymer. Second one, synthetic polymer. Third one, semi-synthetic polymer. ऑन द बेसिस ऑफ सोर्स और ओरिजिन 3 टाइप मध्ये आपण क्लासिफिकेशन पुन्हा करू शकतो सोर्स और ओरिजिन मध्ये. फर्स्ट, नॅचरल पॉलिमर. सोर्स और ओरिजिन म्हणजे कुठून मिळालेले आहे? नेचर पासून मिळालेले आहे नॅचरल पॉलिमर. सेकंड वन, सिंथेटिक पॉलिमर, सिंथेसाइज केलेले आहेत, लॅब मध्ये प्रिपेअर केलेले आहेत. आणि थर्ड वन आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर. तर आपण फर्स्ट बघू नॅचरल पॉलिमर. व्हॉट इज नॅचरल पॉलिमर? व्हॉट इज डेफिनेशन ऑफ नॅचरल पॉलिमर? ओके, नॅचरल पॉलिमर. The natural polymer, the polymer which are obtained from nature are said to be natural polymer. द पॉलिमर विच ऑप्टेन फ्रॉम नेचर, असे पॉलिमर जे आपल्याला नेचर पासून मिळतात त्यांना आपण नॅचरल पॉलिमर म्हणतो. ओके, नॅचरल पॉलिमर ऑल्सो डिवाइडेड इनटू टू टाइप्स. नॅचरल पॉलिमर ऑल्सो divided into two types. First one, plant polymer, and second one, animal polymer. आपण म्हटलं की नॅचरल पॉलिमर आपल्याला नेचर पासून मिळतात, बट नेचर पासून कुठून मिळतात? प्लांट पासून मिळतात की ॲनिमल पासून मिळतात? त्या बेसवर सुद्धा आपण नॅचरल पॉलिमरचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग नॅचरल पॉलिमर ऑल्सो क्लासिफाय इनटू टू टाइप्स. फर्स्ट वन इज plant polymer and second one is animal polymer. What is plant polymer? The polymer derived from plants. असे पॉलिमर जे आपल्याला प्लांट पासून मिळतात, नेचर मधून प्लांट पासून मिळतात, त्याला म्हणतो आपण प्लांट पॉलिमर. प्लांट पॉलिमर इज अ टाइप ऑफ नॅचरल पॉलिमर and natural polymer is a type of source or origin. Okay. Plant polymer derived from plants and animal polymer derived from animal. प्लांट पॉलिमर जे आपल्याला प्लांट पासून मिळतात ते, आणि ॲनिमल पॉलिमर जे की आपल्याला ॲनिमल पासून मिळतात. डिराइव्ह पॉलिमरचे एखादं एक्झाम्पल, प्लांट पॉलिमरचे एखादं एक्झाम्पल, कॉटन हे पॉलिमर आहे. It is obtained from cotton plant. And second one, linen also obtained from flax plant. And natural rubber also obtained from plant and also called natural polymer. Plant polymer, natural polymer. Okay. Animal polymer, the polymer obtained from animal also called as animal polymer. Example, wool obtained from hair of sheep, and silk obtained from silkworm. These are the animal polymer and it is a type of natural polymer. आता आपण बघू, हे होते आपले ॲनिमल प्लांट पॉलिमर जे आपल्याला प्लांट पासून मिळतात. एक्झाम्पल घेतलं आपण कॉटन, लायनिंग, नॅचरल रबर. ॲनिमल पॉलिमर जे आपल्याला ॲनिमल पासून मिळतात, एक्झाम्पल घेतले आपण वूल आणि सिल्क. आता बघू आपण, हे तर नॅचरल पॉलिमर बघितलं, आता बघू आपण सिंथेटिक पॉलिमर. व्हॉट इज सिंथेटिक पॉलिमर? टाइप्स ऑफ सेकंड टाइप, सोर्स और ओरिजिन मधला जो काही आपण 3 टाइप मध्ये डिवाइड केलं होतं त्याच्यामधला सेकंड टाइप आहे सिंथेटिक पॉलिमर.
synthetic polymer. Second one, synthetic polymer. The polymer are synthesized in laboratory are said to be synthetic polymer. Also called artificial polymer. Artificial or man-made polymer. असे पॉलिमर जे सिंथेसाइज केले जातात लॅबोरेटरीमध्ये आणि मॅनमेड आहे, कारण की माणसानेच बनवले. मॅनमेड or artificial polymer are called synthetic polymer. Synthetic polymer are also divided into three types. Synthetic polymer also divided into three categories. First one, fibers. Second one, fiber. Second one, plastic. And third one, synthetic rubber. Example of synthetic polymer. Example, nylon, neoprene, plastic. These are an example of सिंथेटिक पॉलिमर. अशी पॉलिमर जे आपण लॅबोरेटरी मध्ये बनवू शकतो. त्याचे क्लासिफिकेशन बघितले आपण. सिंथेटिक पॉलिमर सुद्धा तीन टाइप मध्ये क्लासिफाय झाला, फायबर्स, प्लास्टिक आणि सिंथेटिक रबर. आता आपण बघू, आपण दोन टाइप बघितले की नॅचरल जे सोर्स और ओरिजिन आहे त्याच्यामध्ये आपण तीन टाइप बघितले, नॅचरल सोर्स, नॅचरल पॉलिमर, त्याच्यानंतर सिंथेटिक पॉलिमर आणि त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर. सेमी सिंथेटिक पॉलिमर काय असतात? Third one, semi-synthetic polymer. सिंथेटिक आहे बट सेमी सिंथेटिक आहे, पूर्णपणे सिंथेटिक नाही आहे. म्हणजे आपण त्याची डेफिनेशन करू शकतो. द पॉलिमर obtained from nature and modified with chemical treatment. असा पॉलिमर जो आपल्याला नेचर मधून मिळतो बट तो मॉडिफाय केला जातो, केमिकल ट्रीटमेंट त्याच्यावरती केला जातो आणि केमिकल ट्रीटमेंट करून तो मॉडिफाय केला जातो. त्या पॉलिमरला आपण म्हणू शकतो सेमी सिंथेटिक पॉलिमर. सिंथेटिक पॉलिमर आर फुल्ली प्रिपेअर्ड इन लॅब बट सेमी सिंथेटिक पॉलिमर आर ऑब्टेन फ्रॉम नेचर अँड आफ्टर दॅट मॉडिफाय विथ केमिकल सोबत त्याची ट्रीटमेंट करून तो आपण मॉडिफाय करतो. त्याची आपण काही प्रॉपर्टी वाढवतो, इन्क्रीज द प्रॉपर्टीज. एक्झाम्पल, टेन्साइल स्ट्रेंथ वाढवतो, लस्टरस वाढवतो. या अशा त्याच्या प्रॉपर्टी इन्क्रीज करतो, त्याला म्हणतो आपण सेमी सिंथेटिक पॉलिमर. एक्झाम्पल, सेमी सिंथेटिक पॉलिमर एक्झाम्पल, क्युप्रा अमोनियम रेयॉन.
cupra ammonium rayon, acetate rayon. These are an example of semi-synthetic polymer. हे पॉलिमर असे आहेत क्युप्रा अमोनियम रेयॉन आणि ॲसिटेट रेयॉन. हे जे आहेत हे आपण नेचर पासून आपल्याला मिळतात. आपण जर केमिकल ट्रीटमेंट करतो आणि आपल्याला हे पॉलिमर मिळतात, याला म्हणतो आपण सेमी सिंथेटिक पॉलिमर. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ सोर्स और origin. On the basis of source or origin, the polymer also classified into three types: natural polymer, synthetic polymer, and semi-synthetic polymer. So first we see about the synthetic polymer. Synthetic polymer are those polymer obtained from nature, and natural rubber. Classification of polymer on the basis of source or origin: natural polymer, synthetic polymer, and semi-synthetic polymer. Natural polymer, the polymer obtained from nature are said to be natural polymer. Natural polymer are also two types. First one is plant polymer and second one is animal polymer. After that, synthetic polymer. The polymer are prepared in lab are said to be synthetic polymer. Synthetic polymer are also three types: plastic, fibers, and synthetic rubber. And third one is semi-synthetic polymer. The polymer obtained from nature, but after that some treatment with chemical and modify, and after that the obtained are called to be semi-synthetic polymer. The polymer हे होतं आपल्या पॉलिमरचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ सोर्स और ओरिजिन. यानंतर आपण बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपले मित्र मैत्रिणींबरोबर शेअर करा. तर पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन क्लासिफिकेशन सोबत. तोपर्यंत धन्यवाद.